हॅलो फ्रेंड्स, टू बी कंटिन्यू. ऑपरेशन व्यवस्थित झालेलं होतं. आता किमो सुरू होणार होते आणि किमोच्या अगोदर फॅमिली मेंबर्सला माझ्या कॅन्सरबद्दल सांगायचं होतं. ते खूप मोठं टास्क आमच्या पुढे होतं. डॉक्टरांनी मुंबईच्या बाहेर जायचं नाही असं सांगितलं होतं, कारण सिकल सेल असल्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला रिस्क आहे. कुठे बाहेरगावी गेल्यानंतर जर तब्येत बिघडली तर तुम्ही वेळेवर इथे पोहोचू शकणार नाही. म्हणून आम्ही मुंबईलाच राहायचं ठरवलं. प्रत्येक किमोमध्ये 21 दिवसांचं अंतर होतं. पहिला किमो होणार होता दिवाळीनंतर 8 ते 10 दिवसांमध्ये. म्हणून आम्ही दिवाळीसुद्धा मुंबईलाच केली. माझे दीर तिथे असतात, त्यामुळे घरच्यासारखंच होतं. म्हणून आम्ही अकोल्याला न जाता आईला आणि मुलांना मुंबईला बोलवून घेतलं. आल्यानंतर आईला मी सगळं व्यवस्थित समजून सांगितलं. 2 वर्षापूर्वीच वडील हार्ट अटॅकने गेल्यामुळे आई त्याच दुःखात होती. त्यातून अजून आम्ही सावरलेलो नव्हतो आणि पुन्हा दुसरा धक्का तिला मी दिला. तिला व्यवस्थित सांगितलं की आता माझी ट्रीटमेंट होईपर्यंत मला मुंबईलाच राहावं लागेल आणि तुला मुलांची काळजी घ्यावी लागेल. आता प्रतीकला सांगायची वेळ आलेली होती. मिस्टरांना म्हटलं तुम्ही त्याच्याशी बोला. त्यांची हिंमत नव्हती, त्यांचं धाडस होत नव्हतं. ते काम त्यांनी माझ्यावर टाकलं. माझा मुलगा तसा लहानपणापासूनच समजदार होता. सिकल सेल झाल्यानंतर पण त्यांनी मला भरपूर धीर दिला, मोटिवेशन देण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे व्हिडिओज दाखवले ज्याच्यातून आपल्याला मोटिवेशन मिळतं. मी त्याला एक दिवस माझ्यासमोर बसवलं. त्याला म्हटलं, प्रतीक, माझं ऑपरेशन तर छान झालं, पण जी गाठ होती ती कॅन्सरची होती. हे वाक्य ऐकल्याबरोबर तो शॉक झाला. त्याला सुचलंच नाही आता काय बोलावं. तो मला एकच वाक्य बोलला, आई, मला असं वाटलं की हे मोठे मोठे आजार किंवा ह्या अशा घटना फक्त फिल्ममध्येच असतात का? रिअल लाईफमध्ये सुद्धा असं काही घडू शकतं? यावर त्याचाही विश्वास बसत नव्हता. आधीच सिकल सेल आणि आता पुन्हा कॅन्सर. पण त्याने खूप समजदारी दाखवली. मला म्हणे, तू तुझी काळजी घे, तुझी ट्रीटमेंट पूर्ण कर, मी माझा अभ्यास व्यवस्थित करतो, तू माझी काहीच काळजी करू नको. त्याच्या 2 वाक्याने मला खूप धीर आला आणि मनावरचं ओझं सुद्धा कमी झाल्यासारखं झालं. मग किमो होणार होते. पहिला किमो झाला. पहिला किमो झाल्यानंतर डॉक्टरांनी नाही सांगितलं होतं जायला, पण तरीही 2 दिवस तिथे आराम करून आम्ही 3ऱ्या दिवशी अकोल्याला गेलो. माझ्या डोक्यावर केस राहणार नाही म्हणून माझ्या मुलाने सुद्धा त्याच्या डोक्यावरचे केस काढलेले होते. मी ते सगळं पाहून अवाक झाली. मला काही सुचेना. या वयामध्ये इतकी समजदारी आणि इतका हा समंजसपणा पाहून मन गहिवरून आलं. आपल्या आईचं टक्कल पडेल, आपल्या आईच्या डोक्यावर केस राहणार नाही म्हणून आपण सुद्धा केस ठेवू नये. त्याने त्याचे पूर्ण केस काढलेले होते. आजही तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यापुढे उभा राहतो. मन गहिवरून येतं, डोळे पाणावतात. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला खूप मोटिवेशन मिळतं. त्याने माझ्यासोबत छान छान सेल्फी काढले आणि खूप मला धीर दिला, मोटिवेशन दिलं. त्याने त्याचा अभ्यास सुरळीत केला. आज मी गर्वाने सांगते की इतक्या सगळ्या कंडिशनमधून सुद्धा माझ्या मुलाने नीट क्रॅक केली आणि आज तो MBBSची त्याची पदवी पूर्ण करून पुढचं शिक्षण घेत आहे. तिथे काही दिवस राहिल्यानंतर आम्ही पुढच्या किमोसाठी गेलो. एकामागे एक असे 4 किमो माझे झाले. 4 किमोनंतर रेडिएशन सुरू होणार होते, पण रेडिएशनच्या आधी पुन्हा थोडे हेल्थ कॉम्प्लिकेशन्स आले. त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे फिट. थँक्यू.